कशाला एवढं घाई गडबडीत बोलवलं मला? हे घेवा, जळक्या फोडणीचो भात खाऊक बोलावला, घ्या. काय आई, चांगली गादील माशी एका जागी बसलेली असते ना, दगड मारायची हौस आहे तुला. अगो गंमत गो जरा. बरं ते राहू दे, पोळ्या मी करते, तू खाऊन घे जरा, जा. नाही आई, दिवसभर तू आत बाहेर करत असतेस ना, मग मी पोळ्या तरी करून जाते. अगो दिवसभर काय काम असतं माका, बसलेलीच तर असता मी. तू सारखं नाही, तुका प्रवास करून जाऊचा लागता ना, दमतस तू. हा, जरा शांतपणे बस आणि बाहेर बसून खा. वागोबा एकटाच खातो, जा. पुन्हा ते कशाला चिडवतेस त्यांना, हळू बोल जरा. मी नाही घाबरत त्यांका. हा अगो एक सांगायचं राहिलं तुका, येताना ना सामान आणूचा. खण, ओटीचो नारळ आणि गजरा, हिरव्या बांगड्या. कशाला ग? अगो निशाची चौरोटी भरूची आहे ना. हो हो, आणते आणते. हा अहो भातामध्ये मीठ नाही का टाकलं तुम्ही? झालं. हे देवा, असं कसं असं जाते मी घेऊन जाते. असं कसं विसरले मी. इलाय इलाय चेष्टा करण्यात वेळ मिळाला तर ना. घ्यावा या मीठ, तुमका हवा तेवढा घ्यावा. आणि एक सांगतोय, मी काही मीठ कमी घातलेलं नाही, हा बरोबर घातला. पण हल्ली तुमचा ना स्वभावातला खारटपणा विठ्ठाच्या वरतान झाला म्हणून. तुमच्या चुकांचं खापर माझ्या डोक्यावर फोडू नका, कळलं? अहो जावय बापू, अहो गंमत केली मी. आजकाल सासून केलेली गंमत पण तुमका कळत नाही की काय? ही गंमत करण्याची वेळ नव्हे, कळलं? अहो त्या गमती करायला काय येळ लागते काय? तो काय गमतीचा कार्यक्रम हा तुमच्या रेडिओ सारखो? रेडिओ कशाला मध्ये आणताय तुम्ही? अहो त्या मध्ये नाही आणत मी. तुमका सांगताय आज कामावर जरा लवकर यावा घरी. का? अहो निशाची चौरोटी भरूची आहे ना. येतो येतो, लवकर येतो. आता मला माझ्या बर्फीची पण गोड बातमी कळू गोय. हा, आणि त्यानंतर जावई बापू तुमच्याकडून माका सोन्याचं फूल पण हवा काय. माझ्या पंतप्रधानांची खेळून बिळून मग मी आपले डोळे मिटायला मोकळे. आता येते ना नच्चीचं पतवंड, गौरीला कशाला मध्ये ओढताय? का? ती पण माझी नाथ हा. तिचं बाळ माका बघू सारखा वाटतं ना. अहो एवढी कशाला घाई करताय? अजून कशात काही नाही, घरातल्या नळाला पाणी नाही, घरात गॅस नाही, आणि कशाला घाई करताय एवढी? मी कुठे घाई केली? माझी फक्त इच्छा सांगितली मी. काय झालंय, तुम्ही कसला वाद घालताय दोघे? काही नाही ग, त्याला नातवंडाचं तोंड बघायचंय. अहो पण मग यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? चिडण्यासारखं काही नाही म्हणजे काय? तर डोकं वापरायला पाहिजे ना बोलताना. अहो पण जावई बापू, गौरींनी बातमी कधी द्यायची हे पण तुम्हीच ठरवताला काय? मी कशाला ठरवू? पण तुम्ही मागे लागताय ना. त्या शिवची आम्हा किती खाष्ट आहे माहिती ना तुम्हाला? मग तिने गोड बातमी द्यायचा कधी विचारच करायचा नाही का? आधी घरची भांडणं निस्तरू दे, मग पुढचं पुढं बघू. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.